बाबा उठा ना बाबा. बाबा अरे तू मला सोडून कसा गेलास रे माझ्या नवऱ्या. अरे तुझ्याकडे काय कमी होती शेतकरी राजा. तुझ्या साऱ्या जगाचा पोशिंदा होतास ना रे. मग तूच कसा या जगाला सोडून गेला शेतकरी राजा. बाबा शाळेत माझा पहिला नंबर आला. अरे वा पोरा, इथून माझा पोरगा मोठ्या शहरात चांगल्या कॉलेजमध्ये शिकणार. एकदाचा गण्या तू शिकून मोठ्या नोकरीवर लागला ना, बस मी सुखानं मराले मोकळा. बाबा बाबा कोणाकडे पाहून जाऊ रे मी. हो धनी उठा ना धनी, आता कसा करू मी. मला तरी खाऊन नाही नेल्यावर. हे काय मालक, अहो शेतमालाला जर का एवढाच भाव भेटेल तर या जगातला शेतकरी कसा जगेल. हा पूर्ण माल विकून सुद्धा आम्ही घेतलेला कर्ज फेडू शकणार नाही मालक. हा तर मी काय करू, वरूनच भाव तेवढा आहे. अहो बघा ना मालक. चाल चाल दुसरा आहे रे. दिन दौडीचे लोक काय डोकं खाते तर सकाळ सकाळी. चला घ्या रे दुसरा आहे. मालक. हॅलो हवालदार, महाराष्ट्राच्या यादीत पुन्हा एका शेतकऱ्याची नोंद कर. हळूहळू असेच एक एक शेतकरी जाऊन या जगात एकही शेतकरी नाही वाचतील, तेव्हा कुठे या जगाला शेतकऱ्याचा खरा महत्व समजेल. विठ्ठला खोल रे तुझा स्वर्गाचा दरवाजा, त्रासून या मानवी जीवनाले येत आहे तुझ्याकडे माझा बळीराजा.